या हरिपाठाच्या 5व्या अभंगामध्ये माऊली सांगतात आपल्याला की तपे विन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुजे विन हित कोण सांगे, ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात, साधूंचे संगती तरनो पाय. तप केल्याशिवाय आपल्याला देव भेटू शकत नाही. तप म्हणजे काय असतं? जेव्हा आपल्याकडे सद्गुरू किंवा एखादा गुरु असतो, तो आपल्याला काही गोष्टींसाठी ज्ञान देत असतो आणि त्या गुरुच्या संगतीतच आपल्याला ते ज्ञान प्राप्त होत असतं. कारण किती करायचं आणि कुठं करायचं, कधी करायचं आणि कसं करायचं, कधी सुरुवात करायची, कधी शेवट करायचा, कुठं थांबायचं, कुठं आराम घ्यायचा, या सर्व गोष्टी आपल्याला केवळ सद्गुरूच सांगतात. म्हणून आपला स्वभाव जो असतो मानवाचा, तो मूळ स्वभाव म्हणजे आपल्याला देव आहे असं मानावं वाटतं, पण बहुतेक वेळा आपण या भौतिक सुखामध्ये आणि संसारामध्ये पूर्णपणे गुरफटून गेलेलो असतो. त्यामुळं आपल्याला बऱ्याच वेळेस आपल्या जीवनात घटना घडतात आणि आपल्याला देवाच्या अस्तित्वाविषयीच प्रश्न निर्माण होतो. आपलं मन म्हणतं की एवढं करून देखील देव आपल्याला का दिसत नाही, आणि मग देव दिसत नसल्यामुळं आपण त्याच्या अस्तित्वावर शंका घ्यायचं कारण करतो. कारण आपल्याला वाटतं की जे डोळ्यांनी दिसतं तेच खरं आहे, परंतु देव ही डोळ्यांनी दिसणारी गोष्ट नाही आहे. ती अनुभवावरून घ्यायची असते. जशी हवा आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही, परंतु ती जाणीव होते तिची. एखाद्या वायरमधून जाणारी इलेक्ट्रिसिटी म्हणजे लाईट, विद्युत प्रवाह हा दिसत नाही डोळ्यांनी, परंतु जर त्या उघड्या वायरला आपण स्पर्श केला, उघड्या ताराला जर आपण स्पर्श झाला आपला, तर आपल्याला विजेचा धक्का म्हणजे शॉक बसतो. म्हणजे त्या गोष्टी देखील आपल्याला अनुभवावरून कळतात. तसंच देवाचं देखील अस्तित्व आहे आणि देव आपल्याला उघड्या डोळ्यांनी दिसत नाही. म्हणून आपल्याला अंतरात्म्याच्या डोळ्यांनी देवाला पाहायचं असतं. मग सद्गुरू शिष्याला याच गोष्टीची जाणीव करून देत असतात की आपल्या हृदयातून कसं आनंदित होऊन आपल्या हृदयातला अंतरात्मा आणि विश्वातला परमात्मा यांचं मिलन किंवा दर्शन घडल. म्हणून चैतन्य रूपाने आपल्याला आत्मरूप आणि चैतन्य रूप हे एकरूप होऊन आपल्याला परमेश्वराची जाणीव करण्यासाठी भक्ती करावी लागते. आणि अशी भक्ती आपण जर सतत परिश्रमपूर्वक केली तर त्याला आपण एक तप केलं असं म्हणतो. कारण तप करणं हे एवढं सोपं नाही. आणि जर देवाला प्राप्त करायचं असेल, दैवत जर जाणून घ्यायचं असेल, तर तप केल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही किंवा काही पर्यायच नाही. आणि ह्या केवळ चांगल्या गोष्टी म्हणजे ज्ञानदेव जे सांगतात की गुजे विना हित कोण सांगे, ह्या चांगल्या गोष्टी, ह्या आपल्या हितचिंतकासारख्या गोष्टी, आपल्या हिताच्या योग्यतेच्या गोष्टी केवळ सद्गुरूच सांगत असतात. ज्याप्रमाणे एखाद्याला कोणत्या गोष्टीचं महत्त्व नसतं, त्याला त्या गोष्टीचं काही वाटतही नाही. म्हणून पवित्र आणि परम सुंदर असे असणारे संत हेच आपल्याला या गोष्टीचा मार्ग सांगू शकतात. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपल्याला या गोष्टीमधून पुढे जायचं असतं. ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात म्हणजे काय की ह्या दृष्टांत त्यांच्या जीवनातल्या अनुभवावरून सांगतात. ज्ञानेश्वर माऊली जेव्हा दृष्टांत देतात तेव्हा तो दृष्टांताचा देखावा हा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. माऊली त्यांच्या दृष्टांत हे त्यांच्या स्वतःवरून सांगतात. माऊलींचे गुरु म्हणजे निवृत्तीनाथ आणि यांच्यामुळे त्यांचा उद्धार झाला असं माऊली सांगतात. म्हणजेच काय, जर माऊलींचा उद्धार निवृत्तीनाथांपासून होत असेल, त्यांच्या गुरुपासून होत असेल, तर आपला देखील उद्धार एखाद्या गुरुपासून व्हायला काय हरकत आहे. म्हणून गुरुच आपल्याला मार्ग दाखवू शकतात हे सांगतं. आपल्याला वाटतं की आयुष्यामध्ये आपण सर्व गोष्टी करू शकतो, परंतु बऱ्याच गोष्टी करताना आपल्या मर्यादा असतात. एक सामान्य माणूस म्हणून अनेक गोष्टी आपण करू शकत नाही. उदाहरणच जर द्यायचं झालं तर आपण पक्षासारखं उडून आकाशात जाऊ शकत नाही. तसंच पूर्णपणे मोठा समुद्र आपल्या एकट्याला आपल्या जीवावर पोहून जाता देखील येणं शक्य नाही, परंतु त्यासाठी आपण जहाजं वापरू शकतो. आकाशात उडण्यासाठी विमान, हेलिकॉप्टर्स यांचा वापर करू शकतो. म्हणजेच हे जसे मधले साधन असतात की आपल्याला आपल्या पहिल्या तीरावर नेऊन सोडू शकतात, आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी आपल्याला हे मदत करतात, त्याचप्रमाणे सद्गुरू देखील हा भवसागर संसाराचा कसा पार करायचा हेच आपल्याला सांगत असतात. म्हणून ह्या सद्गुरूं वाचून आपल्याला पर्याय नाही आहे. शेवटी नामधारकांनी संत सद्गुरूचे साह्य घेऊनच आपला खरा उद्धार करायचा असतो. कारण नामस्मरणाची जी शक्ती असते ते इतरत्र कुठेही सापडत नाही. असंच माऊली आपल्याला हरिपाठामधून सांगत असतात. जय जय रामकृष्ण हरी.